नमस्कार सर्वांना. सर्व टेट परीक्षा अभिगतधारकांसाठी मी आज हा आपला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपला विषय आहे मित्रांनो शिक्षक भरती 2025. आता शिक्षक भरती 2025 म्हणजेच टेट परीक्षा ही जी काय आपली होणार आहे, जून जुलैच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. आपण पाहतोय सगळीकडे सोशल मीडियावरती आता फिक्स झालेलंच आहे, परीक्षा तर होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी जी काय कागदपत्र लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. मित्रांनो नमस्कार, मी हाडके सर. आज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि या स्ट्रीममध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली ही स्ट्रीम मी चालू करतो. सर्वांनी ही स्ट्रीमची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला शेअर करा, तुमच्या स्टेटसला ठेवा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना निश्चितपणाने कळेल की आपण फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्र आपण तयार ठेवली पाहिजेत. ऐन टायमाला धावपळ नको. आपली तर होतीच, परंतु सगळ्यात धावपळ ही आपल्या वडिलांची किंवा आपल्या भावाची वगैरे घरातील कोण करता माणूस असेल त्याची होती. कारण आपण अभ्यास करायला दुसरीकडे असतो आणि आपण फक्त फोनवर सांगतो की आता मला हे कागदपत्र लागणार, हे फॉर्म सुटला आहे बाबा, तेवढं करायचं. ही धावपळ नको, काहीच नको. त्यामुळे तुम्ही आत्ताच जी काय आहेत टेट परीक्षेसाठी जी काही लागणारी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला आता ती तयार ठेवायची आहेत. मग आता कोणकोणती लागणार आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. आपण हे पहा, इथे पहा, जी काय आहेत ना ही सविस्तरपणे आपण ही कागदपत्रे पाहू. तुम्ही स्क्रीनवर पहा बरं, हे स्क्रीन पहा. या स्क्रीनवर सगळे जे काय आहेत ना, जे काय टॉपिक आहेत सगळे हे सगळे जे काय कागदपत्र आहेत ना त्या संदर्भात आपण 2-2 मिनिटं पण माहिती घेणार आहे. आणि ती जी काय माहिती आहे ना ती तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे. कारण मी 2017च्या टेटमधनं बऱ्याच जणांना हे मार्गदर्शन केलेलं आहे, 2023च्या पण टेटवाल्यांना बऱ्याच जणांना, आणि सगळ्यांना एक अशी विश्वसनीय माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे. जे कोण तुमचे बंधू किंवा मित्र वगैरे लागले असतील त्यांना अवश्य विचारा. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, आपला हा जो काय यूट्यूब चॅनल आहे हे बघा हाडके सर, या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा. चला आपण सुरुवात करूया आपल्या मुख्य विषयाकडे, टेट परीक्षेसाठी लागणारे कागदपत्रे. आता टेट परीक्षा, टेट म्हणजे आपली जी काय आहे शिक्षक अभिगत व बुद्धिमत्ता चाचणी जी काय ती, त्या संदर्भात आता काही फॉर्म भरण्याच्या डेट येतील. आता एक मार्च महिन्यामध्ये ही जी काय टेट परीक्षा आहे 2025 थर्ड टेट, त्या संदर्भात काय नोटिफिकेशन आहे जाहिरातीचं ते येईलच. आणि पुन्हा सांगतो मित्रांनो, ही जी काय परीक्षा आहे ती जून जुलैच्या दरम्यान होईल. मी आता इतक्या वेळ काय घेतला तर तुम्ही ही जी लिंक आहे ती लिंक सर्वांपर्यंत शेअर करता, जेणेकरून आपले जे काही अभियोगधारक आहेत ते जॉईन होतील म्हणून. ठीक आहे, मुख्य मुद्द्याकडे जाऊ. आता आपला पहिला आहे की काय काय लागणार आहेत आपल्याला टेट परीक्षा फॉर्म भरण्यासाठी. मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आधार कार्ड. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप महत्त्वाच्या का बरं, तर त्याचं कारण सांगतो मित्रांनो. 2017 साली बरेच जण असे होते की त्यांनी आपला मोबाईल नंबर हा नंतर चेंज केला. फॉर्म भरताना महापरीक्षा पोर्टलवर त्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर केला, त्याच्यावरती OTP येतो मित्रांनो. आणि हा OTP खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ही प्रोसेस जोपर्यंत पूर्ण होत नाही पवित्र पोर्टलची, तोपर्यंत तुमच्या त्याच मोबाईल नंबरवर OTP येतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणताही जरी पवित्र पोर्टलचं काम करायचं म्हणलं तर तो OTP आल्याशिवाय तुमचा फॉर्म ओपन होत नाही. आता जर पाहिलं असेल तुम्ही जे काय टीचर रिक्रुटमेंट पोर्टल आहे त्याच्यावर पण OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर होतो. त्यामुळे मोबाईल नंबर असा टाका की तुम्ही पुन्हा बदलला नाही पाहिजे. 2017-23 साली काय केलं मुलांनी की बऱ्याच जणांनी मोबाईल नंबर टाकले, त्याच्यावर रजिस्टर झालं सगळं झालं, परंतु ऐन टायमाला त्यांनी मोबाईल नंबर काय बंद झाले, रिचार्ज मारले नाही, त्यामुळं कार्ड ब्लॉक झाले. असं करू नका. ईमेल ID हा तुमचा ऑथेंटिक असला पाहिजे. त्याच्यावरती वेळोवेळी जे काय मेल येतात परीक्षेचे की तुम्ही फॉर्म भरलेला आहे, अर्धा भरलेला आहे, पूर्ण प्रोसेस भरून टाका, पेमेंट करा, त्याच्यावरती येतोय. पासवर्ड त्याच्या ईमेल ID वर येतोय, पासवर्ड पण तुम्ही क्रिएट केलेला. त्यामुळे हे ईमेल ID आहेत किंवा हॉल तिकीट जे येईल किंवा काय अदर गोष्टी आहेत त्या ईमेल ID वर येत आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून किंवा टीचर रिक्रुटमेंट. ठीक आहे, तर पुढे आहे आधार नंबर. आता आधार नंबर पाहिलं तुम्ही तर फॉर्म सर्टिफाय करतो आपण, त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल आधार नंबर.
प्रत्येकाचा आधार नंबर हा लिंक केलेला आहे मोबाईल नंबरशी वगैरे, त्यामुळे हा आधार नंबर आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा, हे पण लागणार आहे. ठीक आहे, पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला. आता दुसरा आहे पहा तुम्ही इथे की शैक्षणिक कागदपत्रे. शैक्षणिक कागदपत्र, आता शैक्षणिक कागदपत्र म्हणजे तुम्हाला 10वी पासून तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे, कोणाचं 15वी झालं असेल, कोणाचं मास्टर डिग्री झालं असेल, म्हणजे कोणाचं BA BCom BSc झालं असेल, कोणाचं MCom MSc झालं असेल, पुढं कोणाचं MEd वगैरे झालं असेल, सॉरी MEd नाही, MEd व्यावसायिकमध्ये येतं, तर हे शैक्षणिक आहे, म्हणजे जी काय मास्टर डिग्री आहे तिथपर्यंत. तर इथपर्यंत ज्याचं काही शैक्षणिक शिक्षण झालं असेल ते पूर्ण डॉक्युमेंट. आता हे डॉक्युमेंट म्हणजे कोणती, तर 10वीचं तुमचं प्रमाणपत्र म्हणजेच गुणपत्र आणि प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्र प्रमाणपत्र, 15वीचं तुमचं गुणपत्र आणि डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं मास्टर डिग्रीचं पण तसंच तुमचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र. प्रमाणपत्र म्हणजे आपण म्हणतो कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत. म्हणजे शैक्षणिक कागदपत्र आहेत ती तुम्हाला व्यवस्थितरित्या ठेवायची आहेत. पुढे आहे खाली व्यावसायिक कागदपत्र. व्यावसायिक कागदपत्र, आता व्यावसायिक कागदपत्र म्हणजे काय, तर आपलं काय प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, D.Ed B.Ed M.Ed त्यानंतर BPEd काय असेल, हे व्यावसायिक क्वालिफिकेशन. आता ह्याचंही तुम्हाला माहिती असेल, याचंही काय आहे तर ह्याचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र हे दोन असतात. हे व्यवस्थित ठेवायचे तुम्हाला, कारण ते नंतर तुम्हाला लागणार आहेत. हे तुम्हाला टेट परीक्षेसाठी कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहेत. जर पाहिलं तुम्ही तर मागच्या 2023 तुम्ही अपलोड केलेली आहेत ही कागदपत्रे, जी काही कागदपत्रे आहेत ती टेट परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे तुम्ही अपलोड केलेली आहेत. त्यामुळं हे कागदपत्र अपलोड करायला, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही अगोदरच तयार ठेवा. आता दुसरा जर पाहिलं आपण, व्यावसायिक संपलं आपलं. व्यावसायिकमध्ये मी आत्ताच बोललो, हे तर सगळीकडे सगळ्यांची कागदपत्र आहेतच, असतातच. पुढचा मुख्य मुद्दा आहे मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता इथे की जी काय हे TET प्रमाणपत्र आहे. TET प्रमाणपत्र, आता हे TET प्रमाणपत्र ज्यांनी 2024 मध्ये TET दिली, निकाल आत्ताच लागला. मी सांगत होतो मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार. 100% मी बोललो ते खरं झालं. जी उत्तरपत्रिका, संभाव्य उत्तरपत्रिका, अंतिम उत्तरपत्रिका, मी बोललो त्याच पद्धतीने झालं. त्यामुळं परीक्षाही आता जून जुलैच्या दरम्यान होईल. अभ्यास चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, आणि तोही कोणता IBPS पॅटर्ननुसार. माझं हेच सांगणं तुम्हाला आहे. पुढं TET प्रमाणपत्र. TET प्रमाणपत्र म्हणलं तर 2024 साली ज्यांनी दिली 25 निकाल लागला. आता ह्यांचा एक प्रॉब्लेम झाला की सर आम्ही प्रमाणपत्र कुठून आणू, तर तुम्ही ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा दिली, उदाहरणार्थ मी पुण्याचा आहे, मी सातारा जिल्हा परिषद, मी सातारा जिल्ह्यामध्ये मी TETला परीक्षा दिली, तर माझं जे प्रमाणपत्र आहे ते सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात येणार. मी रहिवासी पुण्याचा आहे म्हणून माझं पुण्याला नाही येणार. मी ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आपलं प्रमाणपत्र येतं. त्यामुळे तिथून प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या. आत्ता जी TET झाली त्याचं प्रमाणपत्र हे मेपर्यंत 100% तुम्ही मे महिन्यामध्ये सगळ्यांची पूर्ण ह्याची येतील, पूर्ण राज्याची, तर ती तुम्ही घेऊन या. त्यासाठी तुम्हाला सगळे जे काय तुम्ही डॉक्युमेंट फॉर्म भरले होते TET परीक्षेसाठी, तुमचं काय 10वी 12वी D.Ed, त्या कोणाचं B.Ed असेल, कॅटेगरीनुसार तुमचं काय असेल ते सगळं घेऊन जावा. परीक्षेचा फॉर्म पण TETचा, आणि ते तुम्हाला भेटून जाईल लगेच. ते फ्रीमध्ये भेटतं, त्याला कोणतेही काही चार्जेस नसतात. पण TET प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे. हे जे काय TET प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पुढं आहे MSCIT प्रमाणपत्र. आता MSCIT प्रमाणपत्र हे सगळ्यांनाच लागू आहे का, तर सगळ्यांना लागू आहे, पण त्यामध्ये 2 वर्षाची सूट आहे. तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षांनी ते प्रमाणपत्र देऊ शकता. तुम्ही जॉईन झाल्यानंतर 2 वर्षांनी ते प्रमाणपत्र देऊ शकता. परंतु आपण जर पाहिलं तर आपलं शिक्षक भरती संदर्भात जेवढे कॅन्डिडेट आहेत त्या सर्वांनी MSCIT हे सगळ्यांनी परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे परीक्षा पास झालेलीच आहे. त्यामुळे त्यामध्ये काही एवढे नाही, ते प्रमाणपत्र सगळ्यांकडे आहे. पण चुकून जर नसेल तर काही काळजी करू नका. हे प्रमाण आता हे जर आपण पाहिलं तर हे जे बाकीचे आपल्याला कागदपत्र आहेत तिथं लागतातच. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं जर की आज कितीतरी जणांची नोकरी त्या गोष्टीमुळे जाते, तर आपण पाहतोय की हे जे काही जात प्रमाणपत्र आहे, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, हे जे काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आता आपण काय करतो,
काही पाहिलं तुम्ही एस सी बी सी EWS काय आरक्षण ते, त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला कन्वर्ट व्हायला लागते पाहिलं असेल. पण ठीक आहे, त्या गोष्टीकडे आपल्याला जायला नको. आपण फक्त सांगतोय हे जे काही जात प्रमाणपत्र आहे, हे जात प्रमाणपत्र आपल्याला जे काय ते लागणार आहे अपलोड करायचे. आपली कोणती कॅटेगरी आहे ते आपल्याला प्रमाणपत्र निश्चित, म्हणजे जर एखाद्याचं जुनं झालं असेल तर आपण काय करतो, पुन्हा नवीन काढतो, बरोबर आहे. पण ते आहे ठीक आहे, परंतु ते आपलं परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या अगोदरचं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा पहा की जी काय नॉन क्रिमिनल आहे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. आता हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल म्हणजे काय रे, तर आपण म्हणतो अप्रगत किंवा उन्नत गटात, म्हणजेच NC म्हणतो, NCL नाही का आपण म्हणतो, नॉन क्रिमिनल. मग ते जे काय प्रमाणपत्र आहे ते फक्त 1-2 कॅटेगरी सोडल्या, ओपन त्यानंतर EWS वगैरे सोडलं तर प्रत्येक कॅटेगरीला ते नॉन क्रिमिनल लागतात. नॉन क्रिमिनल हे 3 वर्षासाठी प्रमाणपत्र असतं, 3 वर्षासाठी. तर तेही तुम्हाला लागतंच, तरच तुम्ही त्या कॅटेगरीतनं फायदा घेऊ शकता. तेही तुम्हाला अपलोड करायचे. मग ते जर तुमच्याकडे नसेल किंवा मागच्या हे असेल आउट ऑफ डेट, तर तुम्हाला तुमचं म्हणजे जे काय आहे ते तुमची निवड जी खुल्या प्रवर्गातून होणार. त्यामुळे आत्ताच तुम्ही पहा, जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस असेल ती करून घ्या. ते लवकर भेटत नाही, ते जवळजवळ 1 महिना लागतो त्याला. आता तुम्हाला असं म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हाडके सर सांगतायत मग आता काढलं आपण प्रमाणपत्र, तर आता मार्च एंडिंग आले, 1 महिन्याने, मग त्याची व्हॅलिडिटी काय. परंतु असं सांगणं आहे मित्रांनो, ते जे काय प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिनल ते 3 वर्ष चालतं. किती वर्ष? 3. मग 3 वर्ष चालतं, मग 1 वर्ष जाऊ द्या ना. एका महिन्यासाठी गेलं, बरं 15 दिवसासाठी 1 वर्ष गेलं, पुढचे 2 वर्ष आहेत ना. आणि जर तुम्हाला हे प्रमाणपत्र आहे ते लवकर भेटून जाईल. जर तुम्ही असा विचार केला की बाबा फॉर्म जर एप्रिलमध्ये येणार असतील आणि एप्रिलला 10 दिवस दिले फॉर्म भरायला, आणि ज्याच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर त्याचं महिना जाईल ते काढण्यात. त्यामुळे आत्ताच काढून घ्या. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. जे काही जात पडताळणी आहे, आता हे जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच त्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो आपण. आता ही कास्ट व्हॅलिडिटी लागतीच का हो? तर नाही, त्याचंही स्वरूप MSCIT गत आहे. तर हे जी काही जात पडताळणी आहे ती बऱ्याच जणांकडे आहे, ज्याचं सायन्समधनं डिग्री झाली त्यांच्याकडे आहे. परंतु हे जात पडताळणी प्रमाणपत्र तुम्ही ज्यावेळेस जॉईन होताल सरकारी नोकरीत, त्यावेळेस तुम्हाला डिपार्टमेंटल अंतर्गत तुम्हाला एक कव्हरिंग लेटर दिलं जातं, आणि तुम्ही ते जोडून, ऑर्डर जोडून तुम्ही तुमच्या जिल्हा जात पडताळणी जे काय ऑफिस आहे तिथे ते तुम्ही काढू शकता, आणि ते देतातच. तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्यासाठी 6 महिन्याची मुदत देतात, 6 महिन्याची मुदत, आणि 6 महिन्यामध्ये भेटून जातं. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे हे जे काही जात पडताळणी प्रमाणपत्र आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त सांगितलं ज्याच्याकडे असेल त्याने ठेवा, ते खूप महत्त्वाचं आहे. पुढे आहे डोमासाईल, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र. आला आपला मुख्य मुद्दा आला. त्यामध्ये प्रत्येकालाच आहे, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असताल तर बॉक्स टिक करा, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते हे जे काय प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, हे प्रत्येकाकडे आहेच, तर तेही. आणि जर काहींचा समज असा आहे की 15 वर्ष पूर्वीचं आहे माझं, मग चालेल का? माझं 10 वर्षापूर्वीचं आहे, चालेल का? काही काळजी करू नका, चालतं. एकदाच काढलं तर चालतं. त्याचा अर्थच आहे 15 वर्ष आपण राहत आहे, 15 वर्षापासून आपण या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये. त्याचं काही नाही, असं काही नाही. कोणाचं असं वाटत असेल की माझं 16 वर्ष झाले, मी 10वीत काढलं, माझं आता वय 35 आहे आणि त्याला आता 17-18 वर्ष झाली, तर असं तर काही नाही. माझं स्वतः, मी ज्यावेळेस जॉबला लागलो त्यावेळेस माझं स्वतः ते 16 ते 17 वर्ष झालं होतं, असं काही नाही. त्यामुळं पुढे पहा, जे डोमासाईल झालं आपलं, त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये जे काही प्रमाणपत्र आहे, मग समांतर आरक्षणामध्ये कोणतं? महिला आरक्षण असेल, प्रकल्पग्रस्त असेल, अर्थक्वेक असेल, समजा काय भूकंपग्रस्त, त्यानंतर खेळाडू असेल, अंशकालीन असेल, हे जे काय आहेत ना ते समांतर आरक्षणामध्ये येतं. तर हे समांतर आरक्षणामध्ये येतं. मग ती प्रमाणपत्र तुम्हाला व्हॅलिड पाहिजेच, ती पाहिजेच. जर खेळाडू असेल प्रमाणपत्र, तर ते तुमचं काय महाराष्ट्र शासनाने काय ते ऑथेंटिक केलेलं असेल तर तेच पाहिजे. उगाच कोणत्याही संस्थेचं वगैरे नको. पुन्हा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही रेसमधनं बाहेर पडताल, खूप वाईट वाटेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही काय करा, हे जे काही प्रमाणपत्र आहे ना ते रितसर जे काय व्हॅलिड आहे तेच पहा. अशा पद्धतीने हे जे काय आपलं पूर्ण आहे टेट परीक्षेसाठी लागणारी कागदपत्र. आता एक मुख्य मुद्दा पाहिला तुम्ही, हे सर्व जी काय कागदपत्र आहेत ते आहेत, परंतु खाली एक मी बघा एक लाईन दिलेली आहे की कागदपत्रे अर्ज
भरण्याच्या अंतिम मुदतीतील असावीत. हे काय जी काय आहे ना कागदपत्रे ही अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत जे असावीत. आता अंतिम मुदतीत मग हे कोणत्या कागदपत्रांसाठी, तर ते हे नॉन क्रिमिनल, त्यानंतर डोमासाईल तर आहेतच. हे जे काही नॉन क्रिमिनल आहे ना त्याच्यामुळं आपल्या बऱ्याच जणांना आपल्याला थोडंसं म्हणजे हे होतं, आपल्याला ते आपल्याकडे नसतं, त्यामुळे आपण खुल्या प्रवर्गात आपली निवड होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. अशा पद्धतीने ही जी काही डॉक्युमेंट आहेत ती अतिशय तुम्ही काढून ठेवा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. हाडके सरांचं एकच सांगणं आहे की तुम्ही आता अभ्यासाला लागा. तुमच्याकडे 2-3 महिने असतील तर त्यामध्ये अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा. असं वाटलंच नाही पाहिजे की माझा अभ्यास झाला नाही आणि तुम्ही समज करून घेतलाय की बाबा IBPS पॅटर्न म्हणजे खूप अवघड आहे आणि मी गोळ्या मारेल आणि मला नंबर लागेल. नाही, गोळ्या तर प्रत्येकालाच मारायला लागतात. जो राज्यात टॉपर येईल त्यालाही गोळ्या मारायला लागतात, पण ते कधी शेवटच्या वेळेत 5 मिनिटात 10-15 प्रश्न राहिले असतील 20. तर तुम्ही असं नाही का करू. तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्ही काय असेल ते तुमचं तुटके मारा किंवा गोळ्या मारा, काय असेल तुमचा शब्द तो. अशा पद्धतीने मित्रांनो मी पुन्हा एकदा सर्वांना एक विनंती करतो, हे जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तसंच तुम्ही आपल्या चॅनल सर्व अभियोग्यधारकापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. सर्वांना ही लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला लावा. सर्वांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कसा होईल यासाठी तुम्ही त्यांना सांगा. आता आज आपण ही जी काही कागदपत्र आहेत ती पाहिली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण परीक्षेचं जे काय स्वरूप ते 2 तासामध्ये 120 प्रश्न IBPS पॅटर्न कशा पद्धतीने सोडवायचे, कोणत्या विषयाला कसं महत्त्व द्यायचं, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आत्ताच, हे मी या विषयावर मी नक्की लाईव्ह येईल तुमच्यापर्यंत. तर सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, ही जी काय आहे तुमचा मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर तुमचा, तुम्ही अजिबात तो मोबाईल नंबर बंद ठेवू नका. पुन्हा तुम्हाला प्रयत्न येतात, तुम्हाला प्रॉब्लेम येतात. तर पुढे जे काय ईमेल, आधार नंबर, आता TET प्रमाणपत्रामध्ये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते मेपर्यंत भेटून जाते, एवढं काही करू नका. ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही परीक्षा दिली, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तेथे ते प्रमाणपत्र येऊन जाते. तुम्ही डॉक्युमेंट तुमची घेऊन जावा. अशा पद्धतीने फक्त एक अर्ज करायचा असतो की मी अशी परीक्षा दिली असून माझं प्रमाणपत्र मला मिळावं, डॉक्युमेंट खाली जोडायची. 1 मिनिटात तुम्हाला भेटतं, त्याला काही कॉस्ट वगैरे काही नाही आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुमचे काय प्रॉब्लेम असतील. आता एक तुमचा प्रॉब्लेम तुम्ही विचारण्यापूर्वी मीच सांगतो, बऱ्याच आपल्या महिलांचा असा प्रॉब्लेम आहे की सर आम्ही मॅरिड आहे, आमची जी काही कागदपत्र आहे डॉक्युमेंट ती अगोदर आहेत, म्हणजे लग्नाच्या अगोदरची. आता नाव आमचं बदलले काय, हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि हा माझ्या लक्षात आला. आणि हा तुमच्या लक्षात येण्याच्या अगोदर मी सांगतो, जे काही आपल्या महिला अभियोग्यताधारक आहेत ते मित्र तुम्हाला एक सांगायचे की आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस तिथं प्रश्न येतो, एक टॅब येतो की तुम्ही विवाहित आहात का. तिथे येस केलं तर तुमचं नाव, तुम्ही नावात बदल केला आहे का, हा एक मुद्दा असतो. आणि तो मुद्दा म्हणजेच आपलं जे काही महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याला आपण ज्या महिलांनी गॅझेट केलेलं असतं बघा, गॅझेट नाव चेंज. जर आपण फॉर्म भरताना सगळी माहिती आपण डॉक्युमेंटवर जे नाव आहे तीच भरायची, परंतु जे काय डॉक्युमेंट आपण आहे तर ते आपल्या अगोदरचे असतं. तेथे तुमच्या नावात बदल झाला आहे का, तो हो करतो, बदललेलं नाव लिहा, पण प्रूफ म्हणून गॅझेट लागतं. आणि जर एखाद्याकडे गॅझेट नसेल म्हणजेच राजपत्रामध्ये बघा ते तुमच्या नावात बदल केलेला असतो, तर तुमचं जे काय तुमच्या ग्रामपंचायती असेल किंवा नगरपालिकेमध्ये आहे तर तिथं विवाह नोंदणी तुम्ही केलेली असते, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यावर तुमचं नाव लिहिलेलं असतं. त्यामुळे ते प्रमाणपत्र काढून घ्या. ते काय तुमचे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा कॉर्पोरेशन ऑफिस तुमचं काय तिथे भेटून जातं ते. आणि गॅझेट म्हणलं तर तुम्ही घरनं पण बसून गॅझेट करू शकता. फक्त प्रूफ अपलोड करा वेबसाईटवर आणि ते तुम्हाला महिनाभरात भेटून जाईल. अशा पद्धतीने ही पूर्ण सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ जर आवडत असेल, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच माहिती भेटत असेल तर नक्कीच चॅनलची लिंक तुम्ही सर्वांना तुमच्या शेअर करताल. त्याचं एक कारण सांगतो मित्रांनो, की मी जे आतापर्यंत तुमच्यासाठी प्रयत्न करतोय त्यातून असे कितीतरी मला मेसेज येतात व्हॉट्सअपला किंवा कॉल येत आहेत की सर तुमचं मार्गदर्शन खूपच छान आहे, तुमच्यामुळे आम्हाला बरेच माहिती भेटली आणि त्यामुळेच आज आम्ही शिक्षक म्हणून लागलेलो आहे. तर हे कुठेतरी बरं वाटतं आम्हाला. ठीक आहे, मला ही खात्री आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करताल. नक्कीच तुमचं नाव येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये उत्तम शिक्षक म्हणून असणार, सर्व गुण संपन्न म्हणून तुम्ही शिक्षक असताल. ठीक आहे, तर सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. मनपूर्वक तुम्हाला परीक्षेसाठी धन्यवाद.